नमस्कार मंडळी, मी अजिता। आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याची सफर घडवून आणणार आहे। मालवण जेठीला आपण आलो की त्या उत्तुंग लाटा, समुद्रामध्ये सुरू असणारी सफर, अनेक लोक मजा करत असतात, हे सर्व बघून आपण सुद्धा सुखावतो। हे पर्यटन स्थळ पाहून आणि ही जेठी सुद्धा भक्कम असलेली पाहून आपल्याला खूप सुंदर वाटतं। किल्ल्यावर जाण्यासाठी इथूनच आपल्याला बोटीने जावं लागतं। मधलं अंतर साधारण 15 मिनिटांचं आहे। समुद्रामधून आपण जात असताना आपल्याला अर्थातच खूप मजा येत असते। लाटांचा खेळ, मध्ये चालणारी बोट, आपल्या सोबतचे सहप्रवासी, या सर्वांसोबत आपण जाताना ही सफर खूप एन्जॉय करतो। गेले 350 वर्ष समुद्रामध्ये दिमाखात उभा असलेला हा बलाढ्य किल्ला पाहता क्षणी आपलं मन भरून येतं। आरमाराचं महत्त्व ओळखून अत्यंत दूरदर्शीपणे शिवाजी महाराजांनी घेतलेला हा खूप मोठा महत्त्वपूर्ण निर्णय होता। प्रवेशद्वारापूर्वीच आपल्याला मारुतीरायाचं मंदिर लागतं। प्रवेशद्वारामधून आत गेल्या गेल्या श्रीदेवी जरीमरी आईचं दर्शन होतं। खूप सारी दुकानं असल्यामुळे आपल्याला कित्येक गोष्टी इथे अगदी सहज मिळून जातात। मंडळी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। श्री शिवराजेश्वर मंदिर हे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमधून बांधून घेतलं। तिथूनच थोडं पुढे गेलं की आपल्याला महादेवाचं मंदिर लागतं। याच मंदिरामध्ये भुयारी मार्ग सुद्धा आहे। मंडळी, आपण सर्व इतिहास शिकतच मोठे झालो। प्रत्यक्ष या सर्व गोष्टी पाहताना खरंच अभिमानाने, आदराने आणि शौर्याने ऊर भरून येतो। येथील प्रत्येक बांधकाम बघताना आपल्याला कमाल वाटते। किल्ल्याच्या तटबंदीची लांबी 3 किलोमीटर आहे। आपण तटबंदीवरून संपूर्ण किल्ला फिरू शकतो। खूप भारी वाटतं जेव्हा आपण एका साईडला फेसाळणारा समुद्र, त्या लाटा पाहतो आणि एका बाजूला हा भव्य दिव्य किल्ला गडाचा संपूर्ण परिसर 48 एकरांचा आहे। हा किल्ला अतिशय देखणा आहे। गडावरची माडाची झाडं, आजूबाजूचा स्वच्छ सुंदर परिसर, मोकळं वातावरण, छान मंद वाहणारी हवा आणि गडाची भक्कम तटबंदी डोळ्यामध्ये भरते। ज्या लोकांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं आहे त्या सर्वांना खरंच मानाचा मुजरा। इथूनच थोडं पुढे गेलं की भवानी मातेचं अतिशय सुंदर मंदिर आहे। बाहेरच्या साईडला आपल्याला ओटीचं सामान सहज मिळतं। देवीकडे पाहून अतिशय प्रसन्न वाटलं। मंदिराच्या बाहेरच आपल्याला ओटी, नारळ, फुलं हे सर्व मिळतं। मंडळी, अतिशय महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावर वस्ती आहे। अनेक कुटुंब इथे रोजचे राहतात। मंडळी, किल्ल्याच्या चारही बाजूला जरी खारं पाणी असलं तरी गडावर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत। भारी ना? आणि या विहिरींची नावं सुद्धा भारी आहेत। पहिली दूध बाव, दुसरी दही बाव आणि तिसरी साखर बाव। अर्थातच गोड्या पाण्याच्या विहिरी असल्यामुळे इथल्या लोकांना राहणं आणि दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालं आहे। मंडळी, हा किल्ला पाहायचा झाला ना तर अगदी 2 तास तरी कमीत कमी आपल्याकडे हवेत। खरंच कधी वेळ जातो समजतच नाही आणि अशी ऐतिहासिक ठिकाणं पाहायला खरंच खूप भारी वाटतं। खूप स्ट्रॉंग वाइब्स आपल्याला मिळतात आणि परतीचा प्रवास अर्थातच शिवरायांच्या गोष्टी मनात घोळत राहतात। खूप भारी वाटतं। मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचं खूप मोठं वरदान आहे। अतिशय सुंदर असं सृष्टी सौंदर्य आहे आणि त्यातून हा किल्ला तर काही विचारूच नका। कधी सिंधुदुर्गामध्ये किंवा मालवणला गेलात कशाला, मुद्दाम हा किल्ला पाहायला जा। तुम्हा सर्वांना
खूप आवडेल, तुमच्या मुलांनाही आवडेल. ही समुद्राची जी सफर घडते तीही नादखुळा असते. माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा या दुर्गला भेट द्या आणि आयुष्यभर अशा सुंदर आठवणी मनात ठेवा. थँक्यू सो मच.